नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे मित्रांनो. आपण बघू शकतो की राज्यातील अनेक परिसरात सध्या पावसाने दडी मारली असून विशेष करून आपण बघू शकतो की जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक परिसरात मुसळधार ते जोरदार पावसाने हजेरी लावली आणि त्या पावसावर अनेक शेतकरी बंधूंनी त्या ठिकाणी पेरण्या पूर्ण केल्या. विशेष करून आपण बघू शकतो की त्या ठिकाणी जुलैच्या पहिल्याच आठवड्यामध्ये राज्यातील अनेक भागामध्ये पाऊस गायब होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आपण बघू शकतो की कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक भागामध्येच पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये पावसाचा त्या ठिकाणी खंड पडण्याची शक्यता आहे, मोठा खंड असण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आपण बघू शकतो की सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये पाऊस पडताना दिसत नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात अनेक परिसरात पावसाचा खंड राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, पुणे, नगर या परिसरात देखील पावसाचा खंड राहण्याची शक्यता आहे. काही परिसरात पाऊस त्या ठिकाणी झालेला नाही. विशेष करून आपण बघू शकतो की कोकण किनारपट्टीला त्या ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस जुलैच्या पहिल्या आठवड्यात राहण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात त्या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. ढगाळ हवामानासह कुठेतरी त्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आपण बघू शकतो की राज्यातील अनेक परिसरात सोलापूर, सांगली, लातूर या परिसरात देखील पावसाचा खंड जुलैच्या पहिल्या आठवड्यात राहण्याची शक्यता. आदिलाबाद तसेच छत्रपती संभाजीनगर, नगर या परिसरात देखील तुरळक ठिकाणी कुठेतरी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. फार काही पावसाची शक्यता जुलैच्या पहिल्या आठवड्यात दिसत नाही.